हॅलो, अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल. तर आम्ही पण खूप छान आहोत. तर डोंबिवलीचे व्लॉग्स तुम्ही बघितलेच असाल. मिनी व्लॉग केले होते मी एक पेंडिंग आहे, तर तो मी लवकरच टाकणार आहे. तर आम्ही परवाच आलो आहे डोंबिवलीवरून आणि आता कालचा दिवस सगळं आवरण्यातच गेला आणि येताना मम्मी पण आली आहे सोबत. त्याच्यामुळे एकदम निवांत चालले, सगळं आवरावरीत कालचा दिवस गेला. आज आहे मंगळी चतुर्थी, म्हणजे अंगारकी चतुर्थी आहे आज. तर म्हटलं आज लॉंग व्हिडिओ शूट करावा, कारण की आज बाप्पाला मोदक वगैरे करायचा प्लॅन आहे आणि संध्याकाळी स्पेशल मेनू आहे, मम्मीच्या हातची मासवडी करणार आहे. म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी थोडीफार शेअर करावी, कारण सचिनची इच्छा होती. मम्मी खूप छान मासवडी बनवते. तर म्हटलं दिवसभरात काय काय होतं आज लॉंग व्हिडिओ शूट करून तुमच्याशी शेअर करावं. आता मी आणि मम्मी थोडंसं बाहेर जातो, तांदळाचं पीठ वगैरे घेऊन येतो. आज नेमकं माझ्या बाल्कनीतल्या झाडाच्या जास्वंदाला फुलच आलं नाही. म्हणजे काल आलेलं पण ते कोमेजून गेलं आहे आणि बाकीच्या कळ्या आहेत, पण नेमकं आज पाहिजे तर जास्वंदच नाही आहे. म्हटलं दुर्वा तरी वाहू, तर बाहेरून दुर्वा घेऊन येतो. फुलं वाहिली आहेत मी देवाला. तर तेच छोटं मोठं थोडंफार सामान घेऊन यायचं आहे, त्याच्यामुळे रेडी झाली आहे मस्त. आता घेऊन येतो सामान आणि चला मी दिवसभरात काय काय होतं तुमच्यासोबत शेअर करते. बाहेर जायला अर्धा तास वेळ होता, त्यामुळे म्हटलं तोपर्यंत रांगोळी आणि उंबरापूजन करून घेते. रांगोळी ही रोजच दारात काढावी असं माझी मम्मी नेहमी म्हणते, पण माझ्याकडून रोज शक्य नाही होत. पण मी असं ओकेजनली काही असं संकष्टी एकादशी असेल त्या दिवशी मी हे नक्कीच करते आणि हळदीचं लेपन पण करते. आज जरा डेकोरेटिव्ह फुलं वगैरे काढली आहेत. मला रांगोळी काही एवढी विशेष काढता नाही येत, पण ही जस्ट एक मी लाईन काढून अशी छान दरवाजासमोर बॉर्डर काढली, जी की मला खूप सुंदर येते. आणि रांगोळी काढली, उंबरापूजन झालं की मला खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं. काहीतरी आज स्पेशल दिवस आहे याचं फील होतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला शक्य होईल तेव्हा तेव्हा मी हे असं रांगोळी काढतेच. पिशवी पण घेऊ का? बाहेर जाऊन सगळं सामान आम्ही घेऊन आलो. दुर्वा घेऊन आलो, उकडीचे मोदक करण्यासाठी तांदळाचं पीठ घेऊन आलो आणि घरी आल्यावर मम्मीने इकडे साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली. मम्मी असल्यामुळे मला काही विशेष काम करायची गरज नाही पडत किचनमध्ये. मम्मीच करून घेते आणि मम्मीच्या हातचं सगळं जेवण आम्हाला सगळ्यांना खूपच आवडतं. मम्मीच्या हाताला खूप छान टेस्ट आहे त्याच्यामुळे. तर मम्मीने मस्त इकडे साबुदाण्याची खिचडी बनवली आणि आम्ही दोघींनी मस्त मिळून साबुदाण्याची खिचडी एन्जॉय केली विथ ऑफकोर्स दही. आम्हाला खूपच आवडतं साबुदाण्यासोबत दही खायला. आज मी टिफिन फिनिश केला, नाहीतर हमेशा माझं थोडंच उरतं ते मी घरी आल्यावर खाते. बट आज माझा पूर्ण टिफिन फिनिश झाला. बनवला कोणी होता? मम्मानी आणि सुनीनी पण. आणि सुनीनी बेबी कॉर्न. सकाळी ॲक्च्युली मी इथे लिहिलं होतं की उर्वी टिफिन फिनिश करणार नाही, कारण तिचा 2-4 दिवस झाले टिफिन उरतोय आणि मागचे 2-4 दिवस असं. तर मग म्हटलं तुझं टिफिन हमेशा उरतोय, तू काही फिनिश करणार नाही. पण आमची बेट लागली होती आणि उर्वी जिंकली, कारण तिने आज फिनिश करून आणलाय टिफिन. आणि मम्माला पनिशमेंट ही आहे की मी सांगितलेलं की टिफिन जर मी फिनिश करणार तर मम्मा काम करणार, सुनीला काम करायला सुट्टी आणि डॅडीला पण. हे काय? हे थोडंसं उरलंय, दॅट्स ओके. थोडंसंच आहे बघा, एवढंच आहे. बेबीकॉर्न उरले ना? थोडेसेच उरले, एवढेच आहे बघा. कारण ती काय म्हणते, कारण तिला थंड लागत होतं. थंड लागत होतं खरं. थंडे झालेले स्वीटकॉर्न मला बिलकुल नाही. स्वीटकॉर्न नाही येते. व्हॉटएव्हर, बेबीकॉर्न स्वीटकॉर्न काही पण असावं. मग आता मला काम करायला लागणार. सुनीला सुट्टी. हो. मला मासवडी येत नाही, आज मासवडी बनवणार आहे. सुनी बसल्या बसल्या रेसिपी सांगणार. तरी पण मला नाही येणार. डॅडी करायला मग सुनीला.
तर संध्याकाळी मम्मीने इकडे मासवडी बनवायला घेतली आहे. मी तुमच्यासोबत रेसिपी शॉर्टकटमध्ये शेअर करते. भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेलं खोबरं आधी मम्मीने मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे, कारण की खोबरं वाटायला थोडा वेळ लागतो म्हणून. खोबरं आणि शेंगदाणे वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडे सुके मसाले टाकलेत, लाल तिखट आणि गरम मसाला. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तीळ आणि भाजलेला कांदा आणि लसूण एवढं वाटून घ्यायचं आहे. हे जे स्टफिंग आहे ते आपण मासवडीच्या आतमध्ये असतो मसाला, त्याचं बनवतो आहे. तर खूप इझी आणि सोपा आहे हा मसाला. ॲक्च्युली मासवडी बनवणं खूप ट्रिकी काम आहे. मला तर ते काही येत नाही, पण मम्मीची ती स्पेशालिटी आहे, तर त्याच्यामुळे आम्हाला खूपच आवडते. म्हणून मी आज मुद्दाम रेसिपी शूट करून घेतली, कारण की जर मम्मी नसेल आणि जर खायचा मूड झाला तर रेसिपी ऑलरेडी चॅनलवर असेल तर मला बघून ते बनवता येईल, सारखं मम्मीला विचारायची गरज नाही. तर सगळा मसाला वाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि मिक्स केलं. आणि आता आपण बनवायला घेणार आहे ग्रेव्हीचा मसाला. तर तो ग्रेव्हीच्या मसाल्यासाठी थोडंसं डाळवं, कोथिंबीरीच्या काड्या, अद्रक, लसूण आणि कांदा भाजलेला, हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि हो, याच्यामध्ये भाजलेलं खोबरंसुद्धा आहे. तर आपल्याला हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून परत थोडीशी मम्मीने कोथिंबीर टाकली आणि मस्त वाटून घेतलं त्याला बारीक. आता आपलं मासवडीच्या आतलं स्टफिंग रेडी आहे, ग्रेव्हीचा मसाला रेडी आहे. आता मम्मी इकडे बनवते बेसन पीठचं, जे मासवडीच्या बाहेरचं आउटर लेअर असते ना, ती बनवते. तर त्याच्यासाठी फक्त लसूण, मिरची आणि जिरे हे फक्त ठेचून घेतलं आहे बारीक, थोडंसं तेलामध्ये त्याला परतवून घ्यायचं आहे. आणि इकडे बेसन पीठ आपण जे हटवणार आहे त्याच्यासाठी प्रमाण आहे, जर 3 वाटी तुम्ही पाणी घेतलं तर त्यासाठी 2 वाटी हे बेसन पीठ आपल्याला यूज करायचं आहे आणि ते हटवून घ्यायचं आहे. म्हणजे आता हा जो मसाला आपण मिरची, लसूण आणि जिरे जे परतवून घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून 3 वाटी पाणी मम्मीने इकडे टाकलं आहे. आणि ते टाकून झाल्यावर पाण्याला उकळी आल्यावरती मीठ टाकून आपल्याला बेसन पीठ त्याच्यामध्ये हटवून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला ही वाटी दाखवली ना, त्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला बेसन पीठ टाकून पाण्याला उकळी आल्यावरती शिजवून घ्यायचं आहे. बापरे, हे सगळं रेकॉर्ड करताना मला असं वाटत होतं किती लेंदी आणि किती किचकट प्रोसिजर आहे ही, हे तर मी कधी बनवूच नाही शकत. पण असं आता मम्मी बनवते त्याच्यामुळे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. इकडे मम्मीने सगळ्या ह्याच्या गुठळ्या काढून घेतल्यात, म्हणजे आपल्याला जेवढं जमेल तेवढं बेसन पीठच्या आपल्याला गुठळ्या आहेत, ज्या गाठी बनलेल्या आहेत त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर झाकण ठेवून 2-3 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची. आता बेसन पीठ शिजेपर्यंत इकडे आपण चॉपिंग बोर्डवर मम्मीने इकडे कॉटनचा ओला कपडा करून घेतला आहे आणि त्याच्यावरती ओलं खोबरं आणि कोथिंबीर अशी पसरवून घेतली आहे, कारण आपल्याला त्याची वडी थापायची. आतापर्यंत आपण ज्या ज्या स्टेप्स केल्या त्याच्यात काही एवढं अवघड नव्हतं, पण मेन स्टेप इकडे आहे. इकडेच मेन कौशल्य लागतं. हे गरम गरम आपल्याला थापायचं आहे. थोडासा पाण्याचा हात घेऊन तुम्ही थापू शकता किंवा असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वाटीच्या सहाय्याने तुम्ही थापून घेऊ शकता. मला हेच खूप कठीण वाटतं, त्याच्यामुळे मी आजपर्यंत कधी हिंमतच नाही केली मासवडी बनवायची. आणि आता ते सगळं व्यवस्थित थापून झाल्यावर त्याच्यावर आपण जे स्टार्टिंगला स्टफिंग जे बनवलं होतं ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि असं रोल करून घ्यायचं आहे. बऱ्याच जणांना ही रेसिपी येतही असेल आणि काही विशेष वाटत पण नसेल, पण माझ्यासारख्या पण काही बऱ्याच जणी असतील की ज्यांना हे खूप कठीण वाटत असेल, कारण की ह्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे आपल्याला मासवडीचा. तर फायनली इकडे आपली मासवडी बनवून रेडी आहे. आता ह्याला थंड करायला मम्मी ठेवेल आणि थंड झाल्यावर आपल्याला ह्याला वडीच्या शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे. आता इकडे ग्रेव्हीला तडका देते मम्मी. कढईमध्ये मस्त तेल टाकलं आहे, तेलामध्ये लसूण आणि कोथिंबीर फोडणीला टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाटलेलं जे सारण होतं, पेस्ट होती ती, वाटलेला सगळा मसाला टाकून दिला आणि सुके मसाले आपले जे पण तुमच्या घरात अवेलेबल असतील. मम्मीने इकडे गरम मसाला, लाल तिखट आणि फक्त काळा मसाला टाकला आहे आणि मस्त तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. ह्या रस्स्याची टेस्ट 1 नंबर झाली होती, आम्हाला खूपच आवडली. कधी कधी होतं ना, रेसिपी सेमच असते, आपण सेम करायला घेतो, पण प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते. मला माहीत नाही, पण मम्मीच्या हातची चव खूपच आवडते आम्हाला सगळ्यांना. सचिनला पण खूपच मम्मीच्या हातची टेस्ट आवडते. म्हणजे साधी पिवळी प्लेन खिचडीसुद्धा आम्हाला खूप छान लागते.
तर इकडे आता मोठं काम झालेलं आहे. मासवडी रेडी आहे, ग्रेव्ही रेडी आहे. आता फक्त चपात्या करायच्या होत्या, ते मम्मी करणार आहे. आणि मी इकडे उकडीचे मोदक घेतले करायला. आज अंगारकी चतुर्थी आहे, मोठी आहे, त्याच्यामुळे म्हटलं गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा मोदकांचा. म्हणूनच सकाळी मोदकाचं पीठ वगैरे सगळं सामान जे आहे ते आम्ही घेऊन आलो, नारळ घेऊन आलो. आणि मग इकडे टी व्ही बघता बघता बसल्या बसल्या मस्त मी मोदक असे बनवले. तर हा असा आहे फायनल ग्रेव्हीचा लूक. आणि इकडे मासवडी पण कट करून ठेवलेली मम्मीने. तर ह्या अशा मासवड्या मस्त आपल्याला दिसत आहे, असं वाटतं कधी खातोय, पण उपवास आहे त्याच्यामुळे खूप पेशन्स ठेवायला लागत आहे. आणि इकडे माझे उकडीचे मोदक पण वाफवून झालेत, जस्ट गरम गरम आहेत. आता मी मस्त गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवते 21 मोदकांचा. तर आपल्या गणपती बाप्पाला मस्त नैवेद्य दाखवून इकडे आम्ही सगळ्यांनी आरती करून घेतली. आजचा दिवस कुठे गेला, कसा गेला काही समजलंच नाही, कारण की आज अंगारकी चतुर्थी होती. तर एकदम मस्त बिझी दिवस गेला. थोडंसं बाहेर गेले, सगळं सामान घेऊन आलो. त्याच्यानंतर संध्याकाळी व्हिडिओ जेव्हा रेकॉर्ड करायचा असतो तेव्हा पण दिवस कसा जातो, कुठे जातो काही समजतच नाही. पण खूप छान वाटलं, काहीतरी डेली रुटीनपेक्षा काहीतरी वेगळा दिवस जातो. तर चला मी व्हिडिओ इकडेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. मस्त आम्ही आता इथे जेवण करून घेतो. बाय बाय.